हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. टेस्टी बाईटमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. नॉनव्हेज लवर्स आपल्यासाठी पुन्हा घेऊन आली आहे आपली आवडती चिकन चिल्लीची रेसिपी. सो रेसिपी बघूयात टाईम वाया न घालवता. चिकन चिल्लीसाठी लागणारे साहित्य तुम्ही ते बघत आहात. मी बोनलेस चिकन घेतलं आहे, जे की मी साफ करून घेतलेलं आहे. बोनलेस चिकन घेतल्यानंतर आपल्याला त्याची कोटिंग करण्यासाठी लागणार आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा. सो जे पोह्याचा चमच्याचं मेजरमेंट असतं तेच ह्याच्यामध्ये लागणार आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा मैदा घेतलेला आहे. आता इथून पुढे आपल्याला लागणार आहे अंड्याचं एगचं व्हाईट पोर्शन आपल्याला फक्त हवं आहे, येलो पोर्शन नको आहे. सो एग व्हाईट पोर्शन आपण घेणार आहोत. आपल्याला कोटिंगसाठी फक्त आपल्याला 1 अंड हवं आहे, त्याचा एग व्हाईट पोर्शन आपण घेतलेला आहे. तो घेतल्यानंतर ना येस मी प्रॉपर पद्धतीने सगळं काढून घेते आहे. ओके, त्याच्यामध्ये आता पडणार आहेत आपले जगभराचे मसाले. सो येस मसाले टाकते आहे मी त्याच्यामध्ये. पिंच ऑफ हळद, 1 चमचा हळद, त्याच्यानंतर 2 मोठे चमचे लाल तिखट. आम्हाला स्पायसी खूप आवडतं, दॅट्स वाय मी 2 मोठे चमचे लाल तिखट टाकले. आता पुढे टाकलं आहे मी 1 चमचा धना जिरा पावडर. धना जिरा पावडर नंतर मी त्यामध्ये टाकणार आहे 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं, आलं लसणाची पेस्ट टाकताना कंजूसी बिलकुल करू नका, बिकॉज त्याच्यामुळेच खरी सगळी टेस्ट असते. सो आलं लसणाच्या पेस्ट नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा लिंबू स्क्वीज करून टाकणार आहोत. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकते आहे रेड फूड कलर. रेड फूड कलर टाकल्यामुळं चिकन चिल्लीला जो रंग येतो लाजवाब. आता मी छान पद्धतीने मिक्स करून घेते आहे. छान पद्धतीने प्रॉपर कोट करून घ्यायचं आहे त्याला. प्रॉपर कोट करून नीट कोट करून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ. त्यानंतर मॅरिनेशनसाठी आपण त्याला अर्धा तास फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. मॅरिनेट झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण हे चिकनचे पीसेस तळून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर छान पद्धतीने ते तळून घेणार आहोत. आतमधून ते शिजले पाहिजे, ते खाली अजिबात चिकटणार नाहीत. त्याला प्रॉपर पद्धतीने तळून घेतलं पाहिजे. सो येस मी आता ते तेलामध्ये पीसेस टाकलेले आहे. सुरुवातीचं माझं जे तेल आहे, मी जे ठेवलेलं तेल होतं ते गरम बिलकुल झालेलं नव्हतं. सो ते खाली थोडंसं हलकंसं चिकटलं. सो येस नंतर ते पुन्हा मोकळे झाले छान पद्धतीने. आता ते छान पद्धतीने परतावून घेतल्यानंतर आपल्याला जे आपले चिकनचे बाकीचे देखील पीसेस आहेत, जे आपण मॅरिनेट करून ठेवले होते, ते सगळे बाकीचे पीसेस आपण पुन्हा एकदा तळून घेणार आहोत. हे असेच खायला सुद्धा खूप जास्त सुंदर लागतात. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी घरी. खूप छान लागते, अगदीच हॉटेलसारखी लागते. अजूनही तुम्ही जर टेस्टी बाईटला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. छान छान रेसिपीज तुम्हाला ह्याच्यावर बघायला भेटतील. येस मी बाकीचे पीसेस पण छान पद्धतीने तळून घेतलेले आहे. मस्त क्रिस्पी होऊन जातात, छान होऊन जातात. आता आपण पुढची त्याची तयारी करणार आहोत, ग्रेव्हीची तयारी. त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे 1 लसूण अख्खा चिरून, बारीक चिरून तो लसूण टाकला आहे. तो तडतडल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत कांदा. सो कांदा मी बघा ह्या क्यूब फॉर्मॅटमध्ये कापून घेतला आहे. अगदी बारीक नाही आणि अगदी मोठाही नाही, ते क्यूब फॉर्मॅटमध्ये मी कापून घेतलेला आहे. सो तो पूर्ण परतावून द्यायचा नाही, फक्त आपल्याला हलकासा सॉते करायचा आहे. सो येस मी तो सॉते करते आहे लसणामध्ये. प्रॉपर सॉते झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत शिमला मिर्च. सो येस तुम्हालाही माहिती आहे, चायनीज फूडसाठी शिमला मिर्च, कांदा या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो येस कांदा आणि शिमला मिरची चांगल्या पद्धतीने परतावून घेतल्यानंतर पुढचं आहे त्याच्यामध्ये पडणार आहेत सॉसेस. आपल्याला याच्यामध्ये सोया सॉस लागणार आहे, रेड चिली सॉस लागणार आहे, व्हॅनिगर लागणार आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी शेजवान चटणी पण लागणार आहे. सो येस पुढे मी तुम्हाला दाखवतेच. ह्याच्यामध्ये मी टाकत आहे 2 चमचे सोया सॉस. मी 2 चमचे सोया सॉस टाकून घेतलेला आहे. त्यानंतर मी टाकणार आहे रेड चिली सॉस. अगेन 2 मोठे चमचे रेड चिली सॉस. रेड चिली सॉस टाकल्यानंतर मी त्यात टाकणार आहे टोमॅटो केचप. 2 मोठे चमचे टोमॅटो केचप. टोमॅटो केचप टाकल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत
शेजवान चटणी. येस, टेस्टसाठीच ते शेजवान चटणी. ही हॉट अँड स्पाइसची मस्त तिखट अशी शेजवान चटणी आहे. सो मी फॉर द टेस्ट पर्पज टाकली आहे शेजवान चटणी. छान पद्धतीने मी पुन्हा परतावून घेते ते सगळं. ती सगळी ग्रेव्ही परतावून घेतल्यानंतर ना आपण त्यामध्ये टाकणार आहोत व्हॅनिगर आणि कॉर्नफ्लॉवरचे जे स्टार्च बनवलं आहे पाण्यामध्ये. ही ग्रेव्ही थोडी थिक बनवण्यासाठी आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे. सो त्याचं एक पेस्ट बनवायची आणि ती आपल्याला लागणार आहे या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. येस, चवीसाठी मीठही टाकलं आहे मी त्यामध्ये. चवीसाठी मीठ टाकल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट आणि व्हॅनिगर. येस, इथं मी जे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट बनवली हलकीशी, एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे आणि ते पाण्यात मिक्स करून त्याचं स्टार्च बनवायचं आहे आणि त्या ग्रेव्हीमध्ये परतत असताना ते टाकून द्यायचं आहे. सो त्याची जी ग्रेव्ही आहे ती थिक बनते, त्याला एक छानशी लेयर येऊन जाते. आफ्टर दॅट आपण त्यात टाकणार आहोत व्हॅनिगर. अँड येस, नंतर आपण त्यात टाकणार आहोत आपण जे पीसेस चिकनचे तळून घेतले आहे, चिलीचे जे पीसेस तळून घेतले आहे ते टाकणार आहोत आणि ते छान पद्धतीने प्रॉपर सगळ्या मसाल्यांना कोट करणार आहोत. काय सुंदर दिसतंय, जसेही आपण हॉटेलमध्ये खातो अगदी तशीच दिसते. छान पद्धतीने कोट केल्यानंतर आपण त्याच्यावर छान पद्धतीने कांद्याच्या पातीसोबत गार्निश करणार आहोत. येस, सुंदर दिसतंय खूप जास्त आणि खायला देखील तेवढीच मस्त आणि तिखट छान झाली होती ती चिकन चिल्ली. जशी अगदीच आपण हॉटेलमध्ये खातो तशीच झाली होती. येस, इथे झालेलं आहे सगळं. त्याच्यावर मी छान पद्धतीने कांद्याची पात स्प्रिंकल केली आहे. येस, रेडी टू ईट आहे टेस्टी बाईटची चिकन चिल्ली. सो आता आपण सर्विंग प्लेटमध्ये ती घेणार आहोत. अँड येस, त्याच्यावर थोडीशी अगेन कांद्याची पात स्प्रिंकल करणार आहोत. रेडी टू ईट आहे चिकन चिल्ली.